प्रिय संस्कृत अनुरागी नमो नमः. मी प्राध्यापिका सौ अर्चना कुलकर्णी. बेसिक संस्कृत वर्णमाला सिरीजमध्ये आपले हार्दिक स्वागत. यापूर्वीच्या 5 व्हिडिओजमध्ये आपण वर्ण म्हणजे काय ते पाहिले, स्वर व स्वराश्रितांविषयी जाणून घेतले आणि व्यंजन व व्यंजन प्रकारांविषयीची माहिती घेतली. आता या 6व्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपण जोडाक्षरांविषयीची माहिती घेणार आहोत. व्यंजनापुढे व्यंजन आल्यास जोडाक्षर तयार होते. जेव्हा जवळ आलेल्या 2 व्यंजनांमध्ये स्वरांचा अडथळा नसतो तेव्हा जोडाक्षर तयार होते. जसे क हे व्यंजन आहे, क या व्यंजनापुढे लगेच त हे व्यंजन आले आहे. या दोन्ही व्यंजनांमध्ये स्वर नाही. अशा रीतीने स्वराचा अडथळा नसताना जवळ आलेल्या 2 व्यंजनांपासून त हे जोडाक्षर तयार होते. जोडाक्षरालाच संयुक्त वर्ण असेही म्हणतात. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की क आणि त ही व्यंजनं जवळ आल्यावर त्यांचे लेखन याच पद्धतीने करायचे आहे. क अर्धा आणि त अर्धा असा ठेवून त्यांचे लेखन करण्याची पद्धत नाही. यावरून आपल्या असे लक्षात येते की 2 व्यंजने जोडून लिहिताना काही व्यंजनांच्या दृश्य रूपात बदल होतो. तो बदल आधी समजावून घेऊयात. येथे 33 व्यंजने दर्शविलेली आहेत व जोडाक्षरांमध्ये त्यांचे स्वरूप बदलल्यावर ते कसे दिसतात त्यांचेही लेखन केलेले आहे. रंगीत अक्षरात जी दिसतात आहेत ही जोडाक्षरांमध्ये दिसणारे वर्णाचे स्वरूप आहे. जोडाक्षरांमध्ये क, ख, ग व घ ही या स्वरूपात दिसणार आहेत. न च्या स्वरूपात कोणताही बदल होत नाही. च असा दिसणार आहे. छ च्या स्वरूपात कोणताही बदल नाही. ज, झ, य असे दिसणार आहे. ट, ठ, ड व ढ यांच्या स्वरूपात कोणताही बदल होत नाही. न असा दिसणार आहे. त व थ या स्वरूपात जोडाक्षरात दिसणार आहेत. द च्या स्वरूपात कोणताही बदल नाही. तर ध व न असे दिसणार आहेत. प, फ, ब, भ, म या स्वरूपात जोडाक्षरात दिसणार आहेत. य हा जोडाक्षरांमध्ये असा व असा या दोन्ही पद्धतीने दर्शविला जातो. र दर्शवण्याच्या या 3 पद्धती आहेत. कधी एक तिरपी रेघ देऊन, कधी रेफ किंवा रफाराच्या स्वरूपात, तर कधी असा र दर्शविला जातो. जोडाक्षरांमध्ये ल व व असे दिसणार आहेत. श, श व स हे या पद्धतीने दिसणार आहेत. ह च्या स्वरूपात मात्र कोणताही बदल होत नाही. जोडाक्षरे लिहिताना ज्या क्रमाने वर्णांचे उच्चार केले जातात त्याच क्रमाने लेखन करावे. जसे अग्नी ग आधी उच्चारलेला आहे म्हणून ग चे लेखन आधी झाले, न नंतर आला म्हणून न नंतर दर्शविला गेला. शुद्ध, पद्म, वैद्य, अद्भुत, संध्या इत्यादी. र हे व्यंजन जोडताना मात्र थोडी काळजी घ्यावी लागते. कारण र हे व्यंजनांच्या जोडीमध्ये जर प्रथम आले असेल तर ते रफाराच्या स्वरूपात दर्शवायची पद्धत आहे. रफारालाच रेफ असेही म्हणतात. रफार किंवा रेफ हा वर्णाच्या वर असा अर्धगोल काढून दर्शविला जातो. जसे र अधिक क, क या वर्णाच्या वर अशी खूण करून हा अर्धा र दर्शविला जातो. शर्करा या शब्दामध्ये तो आपल्या दृष्टीस पडतो आहे. र आधी उच्चारलेला आहे व क नंतर आला आहे म्हणून क वर तो रफाराच्या स्वरूपात दिसतो आहे. र अधिक ख, वर्ख मध्ये आपल्याला हा दिसून येतोय. र अधिक ग, मार्ग मध्ये दिसतोय. र अधिक च, च वर रफार दिलेला आहे. अर्चना या शब्दामध्ये र अधिक घ,
घ वर रफार दिलाय दीर्घ या शब्दामध्ये। परंतु र हे व्यंजन जर शेवटी आले असेल, व्यंजनांच्या जोडीमध्ये जर र हे व्यंजन शेवटी आले असेल तर मात्र एक तिरपी रेघ देऊन दर्शवायची पद्धत आहे। जसे क अधिक र, र हे व्यंजन शेवटी आलेले आहे, क्र असे लिहायची पद्धत आहे। चक्रह मध्ये हा क्र आपल्याला दिसून येतोय। त अधिक र, त्र तयार होतो तो असा लिहितात। मैत्रेयी या शब्दामध्ये हा त्र आपल्याला दिसतोय। ग अधिक र, ग्र, ग्रामः। द अधिक र, द्र, द्राक्षः। घ अधिक र, घ्र, शीघ्रम। प अधिक र, प्र, प्रचारः। श अधिक र, श्र असा लिहितात। श्रीकृष्णः। ट अधिक र, ट ला र जोडून अशा पद्धतीने दर्शवितात। राष्ट्र मध्ये हा ट्र आपल्याला दिसून येतो आहे। काही काही व्यंजने एकत्रित आल्यावर मात्र त्यांच्या स्वरूपातच बदल झालेला दिसतो। जसे क अधिक श ही व्यंजने एकमेकांसमोर आल्यावर जे संयुक्त वर्ण तयार होतं ते म्हणजे क्ष, व ते अशा पद्धतीने दर्शवितात। क्ष अक्षर मध्ये हा क्ष आपल्याला दिसतो आहे। ज अधिक ञ, ज्ञ तयार होतो, तो असा लिहायची पद्धत आहे। विज्ञान मध्ये हा ज्ञ आपल्याला दिसून येतो आहे। श अधिक र, श्र, श्रद्धा मध्ये तो आपल्याला दिसून येतो आहे। ज्या जोडाक्षरांमध्ये ह हा वर्ण आला असेल त्या ठिकाणी ह चे लेखन व उच्चार प्रथम करावा अशी पद्धत आहे। जसे ब्राह्मण, आह्वान, चिन्ह इत्यादींमध्ये। आता यानंतर काही जोडाक्षर युक्त शब्द आपण सरावासाठी बघूयात। त्यांचे उच्चार व लेखन कसे करायचे तेही जाणून घेऊयात। क अधिक य, क्य तयार होतो, वाक्य मध्ये हा आपल्याला दिसून येतोय। तसेच पुढे जाणून घेऊयात। मुख्य, भाग्य, उच्चार, लज्जा, पुण्यम, सत्यम, उद्देशः, उत्तमः, ध्यानम, जन्म, अन्न, आप्त, स्वानंदी, श्वेता। श अधिक व या दोन पद्धतीने लेखन करायची पद्धत आहे। ल अधिक प, प, अल्प इत्यादी। येथे प्रातिनिधिक स्वरूपात काही जोडाक्षरांची आपण ओळख करून घेतली। अजूनही वेगवेगळी व्यंजने एकमेकांसमोर येऊन अनेक संयुक्त वर्ण तयार होतात। यानंतर वर्णोच्चाराची मुखातील स्थाने जाणून घेण्याकरिता आमचा व्हिडिओ क्रमांक 7 ही अवश्य पाहावा। धन्यवाद। पुनर्मिलामः।